दिसणार एवढं आम्हाला सरकारनं, विरोधकांनी, वेगवेगळ्या पक्षांच्या प्रमुखांनी, आमदारांनी, खासदारांनी आम्हा ओबीसींना सांगायला हवं। त्याबरोबरच महाराष्ट्रामधल्या 27 ते 32 जाती ज्या स्वल्पविरामामुळं, कान्यामुळं, मात्र्यामुळं, नावातल्या थोड्याफार शब्दांच्या फरकामुळं जवळजवळ 32 जाती ह्या ओबीसी आरक्षणापासून वंचित आहेत। त्यांना न्याय मिळाला पाहिजे। राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे शासनाची विनंती केली पाहिजे। या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। महाज्योतीला निधी मिळाला पाहिजे। जो सारथीला निधी मिळतो त्याच्या दुप्पट निधी महाज्योतीला मिळाला पाहिजे, कारण महाज्योतीची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवता महाज्योतीला निधी मिळायला हवा। या संदर्भात आम्ही मागणी केलेली आहे। वेगवेगळ्या जात समूहांच्या 18 महामंडळांना अध्यक्ष तुम्ही कधी नेमणार आहात? सरकार बनून आज 2 वर्ष होऊन गेली, किती 2-2.5 वर्ष होऊन गेली, तरी आजही महामंडळांना अध्यक्ष भेटत नाही, त्यांना कार्यालय भेटत नाही, त्यांना साधा शिपाई भेटत नाही, त्यांना कुठला अधिकारी भेटत नाही आणि त्यांना बजेट भेटत नाही। म्हणजे महाराष्ट्राचं सरकार ओबीसीच्या हितासाठी काम कधी करणार आहे, कधी सुरू करणार आहे? का जरांगेंनी तिकडे आंदोलन सुरू केलं की सगळं मंत्रिमंडळ अलर्ट होतं, मुख्यमंत्री अलर्ट होतात, विरोधी पक्षनेते अलर्ट होतात, अलायन्समधले सगळे पक्ष अलर्ट होतात, अंतर्बली सराटीला जातात, पायघड्या घालतात? अरे म्हणजे तुम्ही आमचे मुख्यमंत्री आहात की नाही? तुम्ही आमचे उपमुख्यमंत्री आहात की नाही? आणि तुमच्या लेखी तुम्ही आमच्या हिताचं संरक्षण करणार आहात का? मुळात महाराष्ट्र शासन आज रोजी ओबीसींच्या हक्काचं, हिताचं संरक्षण करण्यामध्ये फेल झालेला आहे, कमी पडलेला आहे आणि ओबीसीकडे दुर्लक्ष करत आहे, असा आमचा सरकारवरती आरोप आहे। जरांगे आंदोलन करणार आहेत, जरांगेंच्या या आंदोलनाकडे कसं बघता आहे? या अगोदर पण जरांगेंनी आंदोलन केलं, हे शेवटचं आंदोलन म्हणून पुन्हा एकदा शेवटचं आंदोलन करतात। हे बघा, जरांगेंनी जे टायमिंग निवडलं हे टायमिंग खरं तर मी महाराष्ट्राला सांगू इच्छितोय, कारण आता ॲडमिशनची प्रोसेस सुरू होती। माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, महाराष्ट्रामध्ये ॲडमिशनची प्रोसेस सुरू होते आणि त्याच्यावरती दबाव टाकण्यासाठी मनोज जरांगेंचं आंदोलन आहे। म्हणजे इथून पुढं ओबीसी ना लोकल बॉडीमध्ये म्हणजे राजकारणामध्ये दिसेल, ना तो शिक्षणाच्या एंट्री पॉईंटला दिसेल, ना तो नोकरीच्या एंट्री पॉईंटला दिसेल, ना तो पोलीस पाटील असेल। पोलीस पाटील भरती आहे म्हणून मी पोलीस पाटीलचा उल्लेख करतोय, कारण आता सगळ्यांनी ओबीसीची सर्टिफिकेट काढलेले आहेत। याचा अर्थ ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि उरलं सुरलं जे काही थोडेफार दिसतात ते जरांगेच्या या आंदोलनानं संपणार आहेत। त्यामुळं जरांगेला वेगळा न्याय, जरांगेंच्या मागण्यांना वेगळा न्याय आणि बहुसंख्येनं असलेल्या ओबीसीला मात्र वाटाण्याची अक्षता लावण्याचं काम हे सरकार करतंय।